जय जय रघुवीर समर्थ. आजचा विषय आहे मिरजेचं माणिक वेणास्वामी. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. वेणा मिरज मठाच्या तुळशी वृंदावनापाशी बसली होती. त्याच वेळेला तिच्या एक श्लोक कानावर पडला. समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीळा वर्णिती लोक तिन्ही, दुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. हा श्लोक ऐकताच विचाराची शृंखला तुटली व वेणा भानावर आली. या वेणास्वामींचं चरित्र आता आपण थोडक्यात पाहूया. वेणाबाईंचा जन्म 1628 साली कोल्हापूरला झाला. ही लहान वेणू सर्वांची अत्यंत लाडकी होती. रंगाने गोरी, दिसाला अतिशय गोंडस, तरतरीत नाकाची, अत्यंत हुशार अशी होती. तिच्या वडिलांचे नाव गोपाजी पंत व आईचे नाव राधिकाबाई. दोघेही अत्यंत भाविक सश्रद्ध होते. वडिलांनी वेणूला लहानपणीच लिहायला वाचायला शिकवलं होतं. तिला चांगलं वाचता येऊ लागल्यावर वडिलांनी तिच्या हातात 2 ग्रंथ दिले, एक एकनाथी भागवत आणि भावार्थ रामायण. दोन्ही ग्रंथ वेणूने अनेकदा वाचले होते. लहानपणापासून तिला रामकृष्णांच्या गोष्टी ऐकायला खूप आवडायच्या. तिचे आडनाव देशपांडे व तिला बघण्यासाठी जे मिरजेहून आले होते ना, त्यांचंही नाव देशपांडे. म्हणजे सासरी आणि माहेरी दोन्हीही कडे तिचं आडनाव देशपांडेच राहिलं. 1640 साली वेणाचे लग्न धूमधडाक्यात झाले. मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला लग्न झालं. सर्वांच्या लाडक्या वेणूसाठी सर्व घराघरातून तिच्या आईला मदतीसाठी बायका आल्या होत्या. कारण सगळ्यांना वाटत होतं की जणू काही आपल्याच मुलीचं लग्न आहे. मिरजेला मरीची तीर्थ आहे आणि त्याच्या पुढे ब्राह्मणपुरीत येऊन वरात थांबली. 15 दिवस तिचे सासरी आनंदात गेले. रीतीप्रमाणे ती कोल्हापूरला माहेरी आली व एके दिवशी सांगावा आला की तिच्या पतीचे देहावसान झाले आहे. सदा हसणारी खेळणारी वेणू एकदम स्तब्ध झाली. होत्याचं नव्हतं होऊन गेलं. वैधव्याची ही कुऱ्हाड वेणूने झेलली होती. हे वैधव्य शाप की वरदान हे आपण पुढील आख्यानात पाहूया. जीवनाच्या प्रवासाची दिशा बदलली, दृष्टी बदलली. सासू सासरे खूप प्रेमळ होते, पण तिच्या कपाळावरच्या सौभाग्याचा तिलकाची उणीव कोणीच भरून काढू शकत नव्हतं. ते सामर्थ्य फक्त एका सद्गुरूंमध्येच असतं. तेही आपण आता पाहूया. लांब सडक कुरळे केस कापले व तिला सोळी केली. त्यावेळच्या रीतिरिवाजाप्रमाणे तिचे मन न जाणता हे सर्व करून टाकलं. हा म्हणे धर्म. विधवाना असं विद्रूप केलं म्हणजे कोणत्याही परपुरुषाचे लक्ष तिच्याकडे जायला नको. आणि 4 भिंतीत तिला कोंडलं. रांधा वाढा, उष्टी काढा, दळा कांडा अशी ऊर फुटेपर्यंत कामे तिने जन्मभर करायची. सारी चिंता त्या अन्नमय शरीराची. ते अस्पर्श राहील म्हणजे झालं. त्यांच्या आत एक मन असतं हे कोणी जाणलंच नाही. वेणूचे सासर मिरज तर माहेर होतं कोल्हापूरला. 1645 ते 1648 या 2-3 वर्षात समर्थांनी अनेक शिष्यमंडळी जमवली होती. जागोजागी मारुतीची स्थापना आणि मठस्थापना त्यांनी केली होती. समर्थांची मिरजेतील किल्ल्यात कीर्तने होती. मिरजेत समर्थांना अनमोल माणिक म्हणजे वेणू मिळाली. समर्थांचे शिष्य म्हणजे रत्न, माणिक, मोहरांचा खजिनाच होता. समर्थ हे रत्नपारखी असल्यामुळे हिंटाना असे मोहरे ते गोळा करत असत. एके दिवशी दुधाची भिक्षा घ्यायला वेणाबाईंच्या वाड्यात ते आले. जय जय रघुवीर समर्थ म्हणून घोष करून म्हणाले की तुंबाभर दूध मिळेल का. मंजूळ आवाजाने तेजस्वी रूपाने वेणाबाई भारावून गेली आणि दूध मिळणार नाही कारण आज शनिवारी मारुतीला दुधाचा अभिषेक असतो असं सासूबाईंनी त्यांना समर्थांना सांगितलं. सासूबाई थोडंसं दूध आपण त्यांना देऊ ना, कारण मला मारुतीसारखी त्यांना शेपटी दिसली आहे आणि त्यांचं तेज काहीतरी वेगळंच आहे. परमार्थिक क्षेत्रामध्ये सत्पुरुष आणि अधिकारी साधक एकमेकांना पाहतात तेव्हा त्यांना परस्परांची स्पंदने जाणवतात. जसे पहिल्या भेटीतच रामकृष्णांनी नरेंद्रांना ओळखले होते. दुसऱ्या दिवशी समर्थ परत आले. त्यावेळी वेणूबाई एकनाथी भागवत तुळशीजवळ वाचत होत्या. तू वाचतेस त्याचा तुला अर्थ कळतो का गं? तू
मग अर्थ जर कळत नसेल तर तू का वाचतेस? पण मग कोणाला विचारायचा अर्थ हेच मला समजत नाही आहे. अगं मला विचारणं. वेणाबाईंचे प्रश्न सुरू झाले. प्रश्न पहिला, नमो वागेश्वरी शारदा सुंदरी श्रोता प्रश्न करी वक्तयासी. उत्तर त्याचं आहे की नमो वेदमाता नमो त्या अनंता प्रश्न सांगू आता श्रोत्याचे. प्रश्न दुसरा होता, वक्त्यासी पुसे जीव हा कवण शिवाचे लक्षण सांगा स्वामी. उत्तर, श्रोतयांचे प्रश्न, जीव हा अज्ञान जया सर्व ज्ञान तोची शिव. प्रश्न विचारला, सांगा स्वामी आत्मा कैसा तो परमात्मा बोलीचे अनात्मा तो कवण. उत्तर दिलं समर्थांनी, शिवपर आत्मा त्यापर परमात्मा बोलीचे अनात्मा अनुर्वाच्य. असे एकंदर तिने म्हणजे 25 प्रश्न विचारले व समर्थांनी त्याची उत्तरे बरोबर दिली. इतक्यात वेणाबाईंचे सासरे आले. त्यांनी सांगितले की मी नाथांचा अनुग्रह स्वतः घेतलेला आहे. समर्थांना आणि त्याच्या सासऱ्यांना खूप आनंद झाला. पुढे समर्थ कोल्हापुरात गेले. अंबाबाईच्या देवळामध्ये समर्थांची कीर्तना सुरू असताना आई वडिलांबरोबर ही वेणाही जाऊ लागली. समर्थांची तेजस्वी भव्य मूर्ती, त्यांची मनोवेधक दृष्टी, ओजस्वी वाणी, खणखणीत बुलंद आवाज, स्वानुभवांचे बोल आणि यामुळे श्रोते अगदी मंत्रमुग्ध व्हायचे. कीर्तनातील भजने पदे तिची कुशाग्र बुद्धी असल्यामुळे लगेच पाठ व्हायची. सकाळी अंगण झाडताना ती सतत 30 पदे आळवायची. आता जरी जाय जाय धरी सद्गुरूंचे पाय, संकल्प विकल्प सोडून राहे दृढ धरून या पाय पाय पाय. नामस्मरण ज्या मुखी नाही त्याने वाचूनी काय काय. रामदास म्हणे नामस्मरणे भिक्षा मागुनी खाय खाय. आता तरी जाय 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 तरी सद्गुरूंचे धरी पाय पाय पाय. नेहमीप्रमाणे त्या कीर्तन ऐकायला आत गेल्या होत्या. त्या दिवशी मीराबाईंचं आख्यान समर्थांनी लावलं होतं. मध्यरात्रीपर्यंत कीर्तन सुश्राव्य कीर्तन सुरू होतं. त्यानंतर शिष्यांची प्रश्नोत्तरे झाली. सगळं मन लावून आणि वेणा ऐकते. पहाट झाली. देवीचं काकड आरती करून वेणाबाई भरभर भरभर वाड्यात पोचल्या. आई वडील डोक्याला हात लावून बसले होते. वाड्यातील निंदक आणि गावातले रिकाम टिकडे तावातावाने बोलत होते. पाहिलंत ना, काल संध्याकाळी गेलेली पोर आज सकाळी आता उगवतीये. काल बुवांकडेच मुक्काम होता वाटतं. वेणू म्हणते, अहो मी आपादमस्तक शुद्ध आहे. मी तिथे फक्त त्यांचं ऐकत होते. मीरेने जसं प्रेम कृष्णावर केलं ना तसंच माझंही प्रेम समर्थांवरती आहे. माझा आदर त्यांच्याबद्दल आहे. पण मग ह्याने सगळ्यांनी विचारलं, तिने विषाचा प्यायला पचवला तसा तूही पिऊन दाखव ना. लगेच तिने विषाचा प्यायला सगळ्यांनी आणला आणि त्यांनी तोंडाला लावला. 12-12:30पर्यंत काहीच विषाचा परिणाम झाला नाही. पण निंदकांचे चेहरे मात्र काळे ठिक्कर पडले. कारण एवढा मोठा जहाल विष पिऊन सुद्धा ही आपली जैसे ते आहे. इतक्या समर्थांची स्वारी श्लोक म्हणत आली. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घालतो संकटी स्वामी तैसा. अनन्यास रक्षी तसे चाप पाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. राधावी मला थांबा एक मिनटं थांबा मी भिक्षा आणते. हां, आज मला ही कोरडी भिक्षा नको आहे. आज आम्हाला वेणाबाईंची भिक्षा हवी आहे. तिला मी न्यायला आलो आहे. कारण तुमच्याकरता वेणा मेली ना, तिचा पुनर्जन्म झाला आहे. आता ही वेणा नाही, आता ही वेणा स्वामीला मी आता माझ्याबरोबर नेणार. वेणाबाईंच्या जीवनातला हा टर्निंग पॉईंट होता. वेणाबाईंच्या आईवडिलांना खूप आनंद झाला. तिच्या जीवनाला वळण लागलं. वेणाची वेणा स्वामी झाली. आम्ही धन्य झालो. योग्य गुरु, योग्य पाठीराखे, योग्य संत तिला मिळाले. समर्थांचा अनुग्रह पण झाला. गुरुकृपा झाली. त्यांची प्रज्ञाशक्ती जागृत झाली. कोणाची तर वेणा स्वामींची. काव्यस्फुरण होऊ लागलं. चाफोच्या रामासमोर बसून त्यांनी अभंग लिहिला. बंध विमोचन राम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. सकळ ही मुनिजन भजती तयासी, एकची तू सुखधाम माझा, बंध विमोचन राम. सद्गुरु कृपा ओळखिला जो, कौसल्येचा राम माझा, बंध विमोचन राम. शरण ही वेणा, शरण ही वेणा, आत्मज्ञाना पावली पूर्ण विराम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम,
माझा बंध विमोचन. हा जो अभंग आहे अत्यंत प्रसिद्ध आहे. द्वैत गेलं, ज्ञान विद्वान तत्वज्ञान या सर्वांच्या सीमा त्यांनी ओलांडल्या. त्याच काळात पंचीकरण हा प्रबंध त्यांनी लिहिला. वेणास्वामी सर्वांचे आदरस्थान झाले. याच काळात सीता स्वयंवर, रामायण या दोन ग्रंथांची रचना वेणास्वामींनी केली. सीता स्वयंवराची सुरुवात समास पहिला श्रीरामकर्ता म्हणून गणपतीचे नंतर शारदेचे स्तवन केलेले आहे. वेणास्वामींची कुलदेवता इष्टदेवता एकच श्रीराम. ते सर्वस्व त्या लिहितात. रामगुणाचा सागरू, राम सुखाचा सुरतरू, राम भक्ताचे माहेर, राम विसावा जनाचा, राम मनाचे मोहन, राम जीवाचे जीवन, राम सदा समाधान ज्ञानियांचे. एका स्त्रीने जानकीचे लग्नाच्या वेळचे मनोगत फार सुंदर वर्णन केलेले आहे. अंतरपाठ धरल्यावर हार घालायच्या अगोदर ती माहेरची असते, पण अंतरपाठ दूर झाल्यावर ती क्षणात पूर्णपणे नवऱ्याला समर्पित होते. अगोदरच्या तिच्या भावभावना कशा असतील याचे वर्णन एक स्त्रीच करू जाणे. ओम पुण्य गजरी जनकजा, माळा घातली रघुराजा, राम अक्षता तेजपुंजा, जानकी मस्तकी शोभल्या. ज्या काळात चूल आणि मूल हे स्त्रियांचे कार्यक्षेत्र समजले जात होते, विधवा स्त्रिया तर गोठ्यातल्या गाईसारखे जीवन जगत होत्या, त्या काळात वेणास्वामींनी रामराज्याचे स्वप्न पाहिले. खरंच किती आश्चर्य नाही का? विधवा स्त्रिया उपदेश करू लागल्या किंवा वेदांत सांगू लागल्या म्हणजे त्या रांडा काय उपदेश करणार या शब्दात पुरुष त्यांची उपहास करत असत. विधवा स्त्रियांच्या कीर्तनाला जाणे कमीपणाचे समजत, पण समर्थ मोठे क्रांतिवादी होते. त्यांनी वेणास्वामींना कीर्तनाचा अधिकार तर दिलाच, पण चाफळच्या मठात रामनवमीच्या उत्सवात त्यांचे कीर्तन ठेवले. रामनवमीच्या उत्सवात एका विधवेचे कीर्तन रामासमोर, तेही चाफळकर मंडळी अस्वस्थ झाली. समर्थांचे काही कर्मठ शिष्यही अस्वस्थ झाले. गावात या वार्तेने एकच खळबळ माजली. उत्सव कसा पार पडणार? सर्वांना वाटू लागली. स्वतः समर्थ वेणास्वामींच्या कीर्तनाला बसल्यामुळे सर्वांनाच नाईलाजाने कीर्तनाला बसावेच लागले. वेणास्वामींचे पाठांतर, त्यांची विद्वत्ता, वेदांताची जबरदस्त बैठक, समाजचिंतनाने रसरसलेले ओथंबलेले अतिशय रसाळ आवाजात ते कीर्तन ऐकून सर्वजण मंत्रमुग्ध झाले. अहंकार टाकून देऊन सर्वांनी वेणाबाईंच्या पायावर मस्तक ठेवले. ज्ञान आणि भक्तिरसाने ओथंबलेली कीर्तने गावोगावी त्यांची होऊ लागली. सभेमध्ये स्त्रियांनी उभ्याने कीर्तन करण्याची परवानगी फक्त वेणास्वामींना होती. बाकीच्या स्त्रिया बसून कीर्तन करायच्या. चाफळला स्थापन केलेले राम हे खूप जागृत आहेत बरं. समर्थांना त्याचा प्रत्येक वेळोवेळी आला होता. मंदिर बांधताना तेथील स्मशानातील शेंद्री देव समर्थांनी मान नदीत फेकून दिले होते. जनमानसातील भीती अंधश्रद्धा दूर करून रामाबद्दल श्रद्धा विश्वास निर्माण करायचा होता म्हणून केलं होतं. खरंच भोळ्या भाबड्या लोकांनी निर्माण केलेले शेंद्री देव टाकणे हे प्रचंड साहसाचे काम समर्थांनी त्यावेळी केले होते. इसवी सन 1649 सालची गोष्ट आहे. रामनवमीची पूर्वतयारी करण्यासाठी मिरजेहून वेणास्वामींना समर्थांनी मुद्दाम बोलवले व स्वतः संत अक्काबाई व इतर शिष्यांबरोबर ते कराड, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी दीक्षेला निघून गेले. उत्सवाची सगळी तयारीची जबाबदारी वेणावर टाकली. बरं, तयारी करणं काही सोपी गोष्ट नव्हती. लोणची, चटण्या, पापड, कुरड्या, सांडगे, मेतकूट या सर्व सिद्ध करायच्या होत्या. आतासारखं नाही आहे दुकानात गेलं आणि सगळ्या वस्तू रेडीमेड घेऊन यायच्या. त्यावेळेला सगळ्या गोष्टी करायला लागायच्या. काही दिवसांनी वेणाबाई आजारी पडल्या. खूप ताप येऊ लागला. त्यांना साधं उभंही राहता येईना. एके दिवशी त्यांनी रामासमोरच्या खांबाला बांधून स्वतःला घेतलं आणि रामा, माझ्याकडून उत्सवाची सर्व तयारी करून घे रे. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. हे पाहून खुद्द रामाच्या डोळ्यातूनही अश्रू येऊ लागले आणि ते पाहून वेणास्वामींना अधिकच गहिवरून आले व त्या म्हणू लागल्या, पतित पावना जानकी जीवना, अरविंद नयना रामराया. अक्का गावा गेली मज व्यथा झाली, दया राहिली नवमी तुझी. नवमी समारंभ पाहू द्या परवा, मग देह राघवा जावो राहो. सोसवेना व्यथा ऐके सीमाकांता, वेणीचे आकांता पाव बेगी. ऐकोनी करुणा अयोध्येच्या राणा, मूर्तीच्या नयना अश्रू आले. ऐकोनी वचन जानकी जीवना, कृपेचा पावन वेणीस दिला. त्या म्हणतात, उत्सव पार पडल्यावर हा जरी देह पडला ना तरी मला चालेल. त्यावरून त्यांच्या रामावर व समर्थांवरती निष्ठा आपल्याला दिसून येते. दुसऱ्या दिवशी सकाळी रमाबाई नावाच्या बाई एक पिशवी घेऊन आल्या. समर्थांनी तुमच्या मदतीला मला पाठवले असं त्या रमाबाई म्हणाल्या. 8 दिवसामध्ये रमाबाईने
कामाचा फडशा भराभर लावला. ठरल्याप्रमाणे भिक्षेचे सामान घेऊन समर्थ सर्व शिष्यांसहित परतले. वेणेने चाफवता सर्व वृत्तांत सांगितला. अगं कोणत्या रमाबाई? मी नाही कोणाला पाठवले. रमाबाईंना बोलवायला गेल्यावर तिथे त्या नव्हत्याच. ज्याने जनाबाईंची लुगडी धुतली त्याच परमेश्वराने रमाबाई होऊन आणि उत्सवाची सर्व कामे केली. किती भार घालू रघुनायकाला, मज कारणे शील होईल त्याला. यावरून वेणाबाईंचा अधिकार किती मोठा आहे हे सिद्ध झाले. कारण त्याने आपल्या अभंगातच म्हटलंय की त्यांच्या डोळ्यात रमाबाईंचं दुःख बघून स्वतः रामाच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलंय. खूप सोपं नाही बरं हे. किती किती तिचा अधिकार मोठा आणि तिची भक्ती किती किती उच्च कोटीची होती आणि हेच आपल्याला दिसतंय. म्हणजे बघा, समर्थांनी एकदा मिरजेच्या कीर्तनामध्ये त्यांची कीर्तनं किल्ल्यावर सुरू होती आणि सांगितलं की क्षणभर जरी सत्संग घडला तरी भगवंताची प्राप्ती नक्की होईल असं जयराम स्वामींनीही सांगितलं. पण जयराम स्वामी काही रामाचे दर्शन दिलेर खानाल किल्लेदारला घडवू शकले नाहीत. म्हणून त्यांनी जयराम स्वामींना कैदेत टाकून दिलं. समर्थानेही रामाचं दर्शन घडलं जर तुम्ही घडवलं नाहीत तर गाईचं मांस तुम्हाला भक्षण करावं लागेल असं दिलेर खानांनी म्हटलं. समर्थ म्हणाले, माझ्यासमोर चल, तुला रामाचे दर्शन नक्की होईल. समर्थाने लघुरूप धारण केलं आणि खिडकीच्या गदातून बाहेर पडून खालच्या मजल्यावरती येऊन उभे राहिले. ये दिलेरखाना ये, अरे या गदातून खाली ये, रामराया खाली उभा आहे. अरे रामरायाचं दर्शन काय इतकं सोपं आहे का? तुला छोटं होऊन इथे यावं लागेल. दिलेरखान चक्रावून गेला, समर्थांच्या पायावर पडला. पायावर समर्थांच्या लोळण घेतली. मी चुकलो, मला हिंदू धर्माची दीक्षा द्या. त्यावेळेला बनमो कहे है बड़ा है बय नहीं, सबों से बड़ा है मुसल्ला नसोही, सेवा में बड़ा इन्ना सा कहे ना, कहे रामदासो इनो का मज्जना. हे समर्थाने उर्दू भाषेतलं अष्टक लिहिलं. अर्थ असा, जो स्वतःला श्रेष्ठ समजतो तो मुळी खरा ब्राह्मण किंवा मुसलमान असतच नाही. राम व अल्लाह हे दोघांपेक्षाही श्रेष्ठ असून त्यांना जात नाही, त्यांना धर्म नाही. ज्यावेळी मंदिर किंवा मशीद पाडली जाते तेव्हा राम किंवा अल्लाह कोणीही मरत नाही, पण पाडणारा मात्र नक्कीच मरतो. पुढे तो दिलेर खान समर्थांचा भक्त झाला. त्याने पुढे ब्राह्मणपुरीतील जमीन समर्थांना बक्षीस म्हणून दिली. तिथे समर्थांनी हनुमंताचे मंदिर आणि मठ बांधला. ते आपण आजही बघू शकतो. समर्थांनी आपली कुबडी जिथे ठेवली आहे ती आजही त्या मठात आहे व त्या मठाचे मठाधिपती वेणास्वामींना केले. एक विधवा स्त्रीला मठपती बनवणे ही केवढी मोठी क्रांती होती. बायाबाई त्यावेळी 20-22 वर्षाच्या होत्या. वेणाबाई सगुणोपासनेवर समर्थांचा खूप भर होता. मूर्तीची प्रतिष्ठापना झाली नसेल तर नैवेद्य पूजा हे सारे यथासांग करावेच लागते. म्हणून मूर्तीची प्रतिष्ठापना जर केली तर तुम्हाला त्याची यथासांग पूजा करायला हवी. मठात संस्कार केंद्र, व्यायामशाळा असायची. एकदा वेणास्वामी मठात मुलांच्या संस्कार व्रत घेत होत्या. इतक्या समर्थांची स्वारी न कळत तिथे आली. एका मुलाला समर्थांना पाय धुवायला पाणी द्यायला सांगितलं वेणास्वामींनी. मठात मारुती समोरची लोटी त्या मुलाने समर्थांना दिली. समर्थ म्हणले, अरे या मठातील सर्व मुलं वेदांती झाली की काय? जे पाणी पूजेसाठी वापरायचे ते पाय धुवायला दिले? हुशार वेणा लगेच म्हणाली, आपण सांगता ना की सद्गुरू हे देवापेक्षा मोठे आहेत म्हणून. आपण सद्गुरू असल्याने त्याने सर्वात शुद्ध पाणी आपल्याला आणून दिले. खरंच किती हजरजबाबी व हुशार वेणास्वामी आहेत. त्या अनुग्रही देत असत. त्यांचे अनेक शिष्य गावागावाचे होते. त्या सश्रद्ध भाविक तर होत्याच, पण अत्यंत शिस्तबद्धही होत्या. एकदा एक महंत खाटेवर आडवा पडून दासबोध ग्रंथ वाचित होता. वेणाबाईंनी त्याला वाकून नमस्कार केला. महंत बावरला, अरे हा नमस्कार तुला नाही आहे, हा दासबोध रूपी समर्थांना नमस्कार आहे. कारण दासबोध ही समर्थांची वाङ्मयी मूर्ती आहे. तो महंत खूप खजील झाला. सन 1678च्या चाफळच्या रामनवमी उत्सवासाठी त्यांनी मिरज सोडलं. ते शेवटचे. साश्रू नयनांनी समर्थ स्थापित मारुतीरायांचा व रामपंचदाचा निरोप घेतला. चाफळला आल्यावर त्या म्हणाल्या, मला आता माहेरी जायचे, मला आज्ञा द्या. म्हणून मी इथे आता मिरजेहून आले आहे. सज्जनगडावर गेल्यावर पाहू, समर्थ म्हणाले. चाफळला रामनवमीचे कीर्तन वेणास्वामींनीच केले. त्यांची अंतर्मुखता, त्यांची विद्वत्ता वाढली आहे असं सर्वांना जाणवलं. सर्वांना असं वाटलं की इतक्या ज्ञानी वेदांती असूनही त्यांना माहेरची ओढ कशी आहे?
पण वेणाबाई माहेर हा शब्द निजधाम या अर्थाने वापरत होत्या. समर्थांच्या हे ध्यानात लगेच आले. त्यांनी सज्जनगडावर देह ठेवावा अशी समर्थांची इच्छा होती. निवृत्ती हे वेणाबाईंचे माहेर, तर प्रवृत्ती हे वेणाबाईंचे सासर होतं. माहेरचा अर्थ फक्त वेणाबाई रामराया व समर्थांनाच ठाऊक होता. चैत्र वैद्य एकादशीला वेणाबाईंनी फराळाचे ताट वाढून समर्थांना सज्जनगडावर दिले. पण लक्षात आले की कोशिंबिरी तर वाढलीच नाही, म्हणून वाढायला दार उघडून गेल्या तर समर्थांच्या जागी मारुतीराय जेवत बसलेले पाहून वेणास्वामींच्या डोळ्यांना ते दर्शन सहन झाले नाही. त्या मूर्छित होऊन खाली पडल्या. देह पडायच्या पूर्वी वेणास्वामींना समर्थांनी आपलं मूळ दर्शन दाखवलं. मी कोण आहे हे त्यांनी क्षणात दाखवून दिलं. कृतार्थ झाल्या. त्या चैत्र वद्य चतुर्दशीला समर्थांनी वेणास्वामींचं कीर्तन ठेवलं होतं. त्या शुभ्र वस्त्र नेसल्या. समर्थांनी दिलेली केशरी वस्त्राची मेखला आणि चौघडी म्हणून खांद्यावर टाकली. समर्थांनी ही हुरमुजी रंगाची भरजरी वस्त्र नेसून मस्तकावर मांझी घालून आपल्या नेहमीच्या जागी येऊन बसले. सद्गुरूंना खाली वाकून नमस्कार केला. निरूपणासाठी स्वतःचाच अभंग घेतला, जो आपण मगाशी मध्ये म्हटला, बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम. श्रोतू वर्गाला नमस्कार केला, जय जयकार केला. जय जय राम राम राम, सीता राम राम राम, रामा हो जय रामा हो, पतित पावन पूर्ण कामा हो, नाथा हो दीनानाथा हो, तुमचे चरणी राहो माझा माथा हो, बंधू हो दीनबंधू हो, रामदास म्हणे दया सिंधू हो. पूर्वरंगात वेणाने आपल्या ओघवत्या वाणीने रामनामाचं महत्त्व श्रोत्यांना सांगितलं. काळ वेळ हे फळ हित करा काही, सर्व काळ सुख वेळ राम भजा भाई, सर्व सोडी राम जोडी भजनी निष्काम, धन्य तुम्ही धन्य आम्ही गाऊ राम नाम. आजचे कीर्तन काहीतरी विशेषच होते. सर्वजण तल्लीन झाले होते. समर्थ विचार करत होते, ही 12 वर्षाची ही वेणा जेव्हा मला मिरजेला भेटली तेव्हा दुःखी कष्टी होती. विधवेचे जीर्ण आपाही जन्मभर जगणार, परिसाचा जगणार असं त्यांचं मत झालं. पण परिसाचा स्पर्शानंतर जसं लोखंडाचं सोनं होतं, तसं सद्गुरू जीवनात आल्यावर वेणाची वेणास्वामी नव्हे, उत्तम प्रवचनकार, उत्तम कीर्तनकार, उत्तम लेखिका, मठपती झाली. इतरांना अनुग्रहही देऊ लागली. आत्मज्ञान संपन्न झाली. म्हणता म्हणता कीर्तन संपलं. समर्थांना वंदन करण्यासाठी त्यांची लाडकी वेणू पुढे आली. समर्थांच्या चरणावर अश्रूंनी अभिषेक केला आणि वेणाबाई समर्थ चरणी विलीन झाल्या. वेणाबाईंना समर्थांनी अग्नी दिला. तिथे समाधी म्हणून तुळशी वृंदावन बांधले. तिथेच चाफ्याचे झाड उगवले. चाफ्याची फुले पुढे समर्थांच्या समाधीवर पडत असत. आजही आपण जर गेलो तर समर्थांच्या समाधीच्या मागे जेव्हा आपण प्रदक्षिणा घालतो तेव्हा आपण हे तुळशी वृंदावन बघतो. ते म्हणजे यांची वेणास्वामींची समाधी आहे. म्हणजे वेणा ही कृष्णमय झाली, रामस्वरूपी लीन झाली. समर्थांसारख्या निग्रही विवेकी स्थितप्रज्ञाचं मनसुद्धा उचंबळून आलं. मिरजेला प्रथम भेटलेली दूध आणण्यासाठी धावत घरात जाणारी वेणू त्यांना आठवली. खरंच कुठून कुठवर तिचा प्रवास झाला. एक सामान्य बालविधवा कडकडीत वैराग्यानं, उदंड प्रयत्नानं, अखंड अभ्यासानं गुरुपदी झाली. अशा या वेणास्वामींना मी नमस्कार करते. जय जय रघुवीर.